नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। सोलापूर येथील आस्था रोटी बँकेकडून आषाढी एकादशी निमित्त शेकडो गरजूंना फराळ वाटप। सोलापूर येथील आस्था रोटी बँकेकडून आषाढी एकादशी निमित्त शेकडो गरजूंना फराळचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात श्री विठ्ठल पांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन करून भक्तिमय वातावरणात करण्यात आली। विठ्ठल नामाचा गजर, भक्तीचे वातावरण आणि सेवाभावाने भारावलेला वातावरणात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फराळ वाटपाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी श्री सिद्धेश्वर देवस्थानचे मानकरी राजशेखर हिरेअब्बू, उद्योगपती महेश भंडारी, उद्योजक ओमप्रकाश दरग, सौ प्रांजल मोहिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते राजू हौशेट्टी, शिवानंद नागणसुरे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। त्यांच्या हस्ते सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना, कुष्ठरोग वसाहतीमधील नागरिकांना, झोपडपट्टी परिसरातील नागरिकांना, आजी आजोबांना तसेच रस्त्यावर जीवन जगणाऱ्या गरजू व भिक्षेकरी बांधवांना फराळचे वाटप करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुण्याने आस्था रोटी बँकेच्या कार्याचे कौतुक केले। विठ्ठलाच्या चरणी वाहिलेला नैवेद्य जितका पवित्र तितकाच भुकेलेल्या माणसाच्या पोटी गेलेला अन्नाचा घास ही पवित्र असतो, हा संदेश यावेळी आस्था रोटी बँकेने समाजात दिला आहे। या सेवाभावी उपक्रमासाठी आस्था रोटी बँकेच्या सदस्य विजय छंचुरे, निलिमा हिरेमठ, छाया गंगणे, विनोद भोसले, पुष्कर पुकाळे, श्रीदेवी बिराजदार, सपना कांबळे, लक्ष्मी कुलकर्णी, मंजुषा डोईफोडे, दत्तात्रय दळवी, अविनाश माचरला, संगीता छंचुरे, अनिता तालीकोटी, गीता दळवी, अंबादास तसेच सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले। कृष्ण हरी। आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आस्था रोटी, त्याचं नावच आस्था आहे आणि अन्नसेवा, सेवा से चित्त की शुद्धि होती है असं म्हणतात। सेवा से चित्त की शुद्धि होती है। विजय चंचुरे आणि त्यांचा पूर्ण परिवार जो आहे, आज आमचे मोठे साहेब आहेत, आमचे राजाभाऊ आहेत, या लोकांनी आपल्या सामाजिक क्षेत्रामध्ये आपण ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे त्याचं एक खूप चांगलं उदाहरण अन्नदान सेवेनी घडवलेलं आहे। विजय चंचुरे डब्ल्यूडी कॉलेजमध्ये मी बघितले त्याला, मी जेव्हा काम करत होतो त्या कॉलेजमध्ये त्यापासून बघतो विजयला, तो तिथेही सेवाच करतो आणि इथे खूप मोठी सेवा करतोय। तर अशी आषाढी एकादशीच्या निमित्त सिव्हिल हॉस्पिटलच्या बी ब्लॉकमध्ये भुकेलेल्या माणसामध्ये पोटामध्ये अन्न देवळं हे सर्वात उत्कृष्ट काम आहे जगामध्ये। सर्वशिष्टदान कुठं असेल तर अन्नदान आहे। आपल्या इथं हजारो संत मंत होऊन गेले, प्रत्येकाचं म्हणत तेच आहे की प्रत्येका ठिकाणी भंडारा, लंगर, भोजनालय हे चालू असतात। अक्कलकोट असो, तुळजापूर असो, पंढरपूर असो, सगळ्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था असते। अन्नदान सर्वश्रेष्ठदान आहे। पिढी को कण और हत्ती को मन और देने वाला पांडुरंग है। तो असे पांडुरंग एकादशी के दिन आमचा विशेषता आहे, सगळ्यांनी एकत्र येऊन ते सगळं केलं, मन भरून आलं, खूप आनंद वाटला। या सेवेमध्ये त्याच्या पुढेही कोणाला काही मदत लागली तर आम्ही करण्यास तयार आहोत। आणि फक्त मी एकटाच नाही, तर मोठा ग्रुप आहे आमच्या सगळ्यांचा। मी सगळ्यांना आव्हानही करतो की अन्नदान सेवेमध्ये सर्वांनी भरपूर मदत करावी, जेणेकरून भुकेलेच्या तोंडी दोन घास जातील। खूप खूप धन्यवाद, नमस्कार। आज आषाढी एकादशी निमित्त सिव्हिल हॉस्पिटल रुग्णालय बी ब्लॉक येथे आस्था रोटी बँकेतर्फे त्यांचे विजय चंचुरे आणि मित्र परिवार दररोज अन्न वाटप करत असतात। पण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचं फराळाचं मोठ्या प्रमाणावरती वाटप त्यांनी आयोजित केलेलं आहे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरंच त्यांचं अभिनंदन करतो, कारण सर्वश्रेष्ठ अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे। आणि अशा एकादशी असो, कुठलाही सण असो, हे विजय चंचुरे आणि आस्था रोटी बँकवाले सर्व त्यांचे मित्रपरिवार हे प्रत्येक सण, प्रत्येक दिवस या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण येतात, त्यांचे नातेवाईक येतात, त्या सर्वांच्या सेवेमध्ये घालवतात। हे खरंच कौतुकास्पद आणि अभिनंदनाची बाब आहे।
आणि त्यांच्याविषयी किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि मी एवढं सांगू इच्छितो की काही वेळ ज्या वेळेला तुम्हाला आमच्याकडून काही लागेल सहकार्य, त्या सहकार्यासाठी मी सदैव तुमच्याबरोबर राहील. धन्यवाद. आपल्याकडून माझी सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.